तर राज्यात आधी नगरपालिका की जिल्हा परिषद निवडणूक आयोगाची दोन्ही निवडणुकांसाठी तयारी सुरू आहे। नगरपालिकांची निवडणूक घेण्याची राज्य निवडणूक आयोगाची तयारी आहे, तर अतिवृष्टीमुळे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीस अडचण येते। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेत। विनायक, काय माहिती? आपण राज्यात जर पाहिलं तर पावसाचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं पाहायला मिळतं। अनेक भागात अतिवृष्टी, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं दिसून येत आहे आणि या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा तोंडावर आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे साहजिकच निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूने तयारी केली। आपल्याला ची माहिती जी आहे ती सध्या सूत्रांकडून मिळते। एकीकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, तर नगरपालिका यापैकी कोणत्या निवडणुका आधी घ्यायचा, याचा क्रम बदलायचा का, अशी चर्चा सुद्धा सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। कारण पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या निवडणुका जर घेतल्या तर अगदी स्थानिक पातळीवरच्या ह्या निवडणुका असतात आणि त्या ठिकाणी आता यंत्रणा जी आहे ती पूरग्रस्त भागांमध्ये काम करताना पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी निवडणुकीच्या कामामध्ये व्यत्यय जो आहे तो येऊ शकतो, कारण पुढील काही दिवस पाऊस जो आहे तो अजून असणार आहे अशी माहिती मिळते। त्यामुळे साहजिकच हा क्रम बदलला जातो का हे बघावं लागेल, किंवा तशी तयारी सुद्धा निवडणूक आयोगाने ठेवलेली पाहायला मिळते। नक्कीच, धन्यवाद विनायक, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।